वा वा. तर ही ना आवड मला लहानपणापासून होतीच, माशांची आवड. कारण ना ती माझी संस्कृती आहे. खाद्य संस्कृती गोव्याची हीच आहे, मासे आणि भात. तर हे गोव्याचं हे मला लहानपणापासून उपजत असतं. ते कुठल्याही मुलाला, लहान किंवा मुलीला शिकवावं लागत नाही. बरोबर. ते आपोआप ताटात येतं आणि आम्ही ते खातो. पण तरी सुद्धा काय झालं की मी ना कधी कधी फार असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, खोड्या करायची. म्हणजे खोडी म्हणतो आम्ही त्याला गोव्याला. ही खोड्या करते. खोड्या म्हणजे तशा खोड्या नाही. बरोबर. म्हणजे काय आपण फसी हे नको, तेच नको, ह्याला काटे जास्तच आहेत, आता नाही आहे तसं मला. तर ना माझी आई म्हणायची, तुला ना तू जेव्हा वंचित होशील ना, अशा ठिकाणी जाशील ना जिथे तुला मासेच मिळणार नाहीत, तेव्हा तुला त्याचं महत्त्व कळेल. आणि खरंच तसं झालं. हां, येस, हा ना पार्ट मला, पापलेटचा हा तुकडा मला इतका आवडतो. वा, किती सुंदर. हात भाजेल हळू. वा वा. हा, नाही 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 नाही, मी भाजू देणार नाही माझा हात. हा, येस, बस बस. वा. आणि फ्रेश आहे. हा, फ्रेश आहे. मला ना पापलेटच्या बाबतीत तुम्हाला मासे ओळखता येतात असे, म्हणजे शिजल्यानंतर हे फ्रेश आहे का? हो हो, अगदी ओळखता येतं. म्हणजे घेताना मला तरी ओळखता येत नाही, पण असं हा अगदी फ्रेश आहे, कळतं मला. कारण ना पापलेट हा मासा जो आहे ना तो फ्रेशच चांगला लागतो. कदाचित कधी कधी सुरमई जी आहे ना ती एखाद्या वेळेस थोडीशी एका दिवसाची वगैरे असली तरी एवढा फरक जाणवून येत नाही, पण माशाचा ह्या पापलेटचा फार फरक जाणून येतो. तर मी तुला खेकड्याची गंमत सांगत होते. आणि माझी आवड कशी डेव्हलप झाली म्हणजे एकदा काय झालं, मी मराठवाड्यात नाट्यशास्त्र विभागाचं शिक्षण घ्यायला गेले. मराठवाड्यात म्हणजे गोव्यातून मराठवाड्यात, म्हणजे कल्चर शॉक होता तो मला, खाद्य संस्कृतीचा. आणि एकूणच तिथे गेले ना मी, तेव्हा मला काही वाटलं नाही, अरे मी चांगली मराठवाड्यात जाते शिकायला. तिकडे गेल्यानंतर एकही मासा नाही. तिथे मला हॉस्टेलला राहायला नंतर मासे नाही, तेव्हा मला माशांचं महत्त्व इतकं कळलं की मी अजून मासेप्रेमी झाले. तिथे जास्तच मी माशांच्या प्रेमात पडले. आणि मग मला ना असं, आपण दुष्काळातून आलेले वगैरे कसे खातात तसं मला. आणि मग माझ्या वडिलांनी काय केलं, इथे कोण कोण गोवेकर आहेत. आता छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो त्याला, तेव्हाचा औरंगाबाद. मग माझे वडिलांनी अगदी आता कसं लगेच गुगल हे केलं तर लगेच तुम्हाला सापडतं कुठे कुठे काय. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याचा शोध घेतला माझ्या वर्षासाठी. म्हणजे असं असलं पाहिजे कोणीतरी. मग भोबे म्हणून होते आणि अजून कोटरी होते. त्यामुळे सगळ्यांना ना त्यांनी सांगितलं की वर्षाला प्लीज रविवारी तरी बोलवा जेवायला तुमच्याकडे. आणि मग मी ना अगदी नियमितपणे प्रत्येक रविवारी भोबे म्हणून कुटुंब होतं हॉस्टेलच्या समोरच, त्यांच्याकडे जेवायला जायचे. पण तेव्हा मला थोडे नदीचे मासे पण मिळायचे, ते मला आवडत नव्हते. नदीचे मासे नाही आवडत? नाही, विशेष नाही. आम्हाला हे समुद्राचेच आवडतात. आणि मी जरा खाते. हा, येस येस, का ब्रेक. वा, कसं लागतंय? मस्त. आणि ना सुरमई हा मासा, त्याच्यात एकच काटा असतो, त्याला जास्त काटे नसतात. बरोबर. त्यामुळे आराम आहे खायला. इव्हन पापलेटमध्ये पण नसतात, इझी आहे. बोंबीलमध्ये पण आपल्या असतात, पण ते नाही, ते काढूनच हे करतात. त्याचा तोटा नाहीये, हे होणार, नुकसान नाही. ते काढूनच देतात ना आपल्याला. नाहीतर त्याला असतो एक भला मोठा काटा मध्ये. हा, पण टोकेरी नसतो काय काय, कर्ली या माशाचे काटे जसे असतात. कर्ली तर बापरे चांगली, तुला माहिती आहे. म्हणजे तुम्ही जर खवय्ये असाल तर कर्ली व्यवस्थित कशी खायची किंवा ती कापून कशी घ्यायची जेणेकरून करेक्ट तर अगदी बरोबर बोललीस. त्याचं कापणं जे असतं ते असं आणि असं असतं थोडं, हो, क्रॉस मध्ये. त्यामुळे. आणि दुसरं म्हणजे कर्ली आहे ना ती मोठीच चांगली लागते. लहान तुम्ही कर्ली देते त्याला टेस्ट नसते तेवढी, नाही बरोबर, पण मोठीच कर्ली. बरं, गोव्यामध्ये अशी कोणती अशी स्पेशल आणखीन वेगळी डिश आहे जी खूप वेगळ्या पद्धतीने करतात, जी कुठेच मिळत नाही, किंवा गोव्याची जी खासियत आहे फिशमध्ये? कालवं म्हणजे शिंपल्या? नाही, मग कालवं म्हणजे ऑयस्टर्स. अच्छा, ऑयस्टर म्हणजे काय म्हणायचं त्याला, कालवच म्हणजे ऑयस्टर म्हणजे मोती कसा होतो तयार, तो एक हा असतो, त्याची लाळ असते ती. बरोबर. तो किडा जो आहे
तो त्याचा सेंटर घेऊन ती लाळ त्याच्याभोवती गुंडाळत राहतो आणि त्याच्यापासून तो मोती तयार होतो आणि तो खडकामध्ये असतो. आणि त्यामुळे कालवं काढणं हे मोठं मेहनतीचं काम आहे बरं का. त्याच्यात ते खडक आहेत ना, त्या बायका फोडतात, अशा बायका किंवा पुरुष ते फोडून त्यांच्या हातात ती कालवं मिळतात आणि त्यांच्या हाताला बरंच लागतं, खरचटतं आणि ते रॉक्स असतात आणि त्याच्यामधून ते समुद्रात जाऊन ते कालवं काढतात. तर लहान एवढी कालवं खूप छान लागतात. त्या कालवांचं ते जे डिश आहे ना, ते सहजासहजी मुंबईला वगैरे मिळतात. पण एकदा मी मुंबईला कालवं खाल्ली ना, त्याला ना पेट्रोलचा वास आला मला. हो, कारण ती कालवं मला वाटतं त्या जहाज असतात ना समुद्रामध्ये, ते पितात ना, त्यामुळे तसा वास थोडासा आला. आणि इतका सुंदर वास असलेली कालवं गोव्यात असते. आणि त्याचं काही कालवण वगैरे बनवतात असं, मसाल्याचं कालवण? नाही, हे नाही, असं नाही, हे तिकलं आहे. तिकलं म्हणजे करीच आहे. म्हणजे रेड करी असते की कसं कालवण असतं ते? ती ना थोडीशी काळपट असते. म्हणजे आपलं खोबऱ्याचं वगैरे वाटण असतं? हो, खोबरं पाहिजेच. खोबरं मस्ट आहे. कुठल्याही आमच्या गोव्याच्या ह्याच्यात ना खोबऱ्याशिवाय नाहीच. आता सोलकढी असते आपली, हो, त्याच्यात सुद्धा प्रकार असतात. आता हे बघ, हे आहे ना, हे कोकम सरबत आहे, बरोबर? हो. कोकम म्हणजे एक फळ असतं, त्या फळापासून, त्याच्या सालापासून ते केलेलं असतं, बरोबर? आमच्या सरस्वती पद्धतीमध्ये दुपारी आम्ही हे सिरप पितो. म्हणजे कसं, त्याच्यात हिंग घालतो, त्याच्यात एक मिरची घालतो हिरवी, आणि त्याच्यात थोडीशी साखर, थोडं मीठ, बस झालं. आणि ते थोडंसं भिजवत ठेवतो. मग त्याला पाणी ॲड करतो. ते आम्ही दुपारच्या जेवणात घेतो भातावर. आणि संध्याकाळच्या जेवणात म्हणजे रात्रीच्या जेवणात कढी असते, सोलकढी. आणि ती सोलकढी 2 प्रकारची असते. एक तर लसूण घालून असते आणि त्याला लाल मिरची घालायची असते, म्हणजे त्याचा रंग छान होतो. आणि ते असं पिळून, असं रस तो नारळाचा पिळून त्याच्यात ते कोकम घालायचं आणि ती लाल मिरची वाटायची भाज्याबरोबर, आणि त्याचा तो रस, जाड रस, आणि त्याच्यात थोडंसंच पाणी, इतकं सुंदर लागतं. आणि त्याच्यात लसूण, कधी हिरवी मिरची, मग त्याच्यात लसूण नाही, असं. म्हणजे शिवराक हा प्रकार असतो गोव्याला. शिवराक म्हणजे काय, व्हेज जेवण. पण व्हेज जेवण सुद्धा गोव्यात व्हेज खातात, खूप खातात आणि इतकं सुंदर असतं ते जेवण. कारण मी असं मुंबईहून जे गोव्याला जातात, बऱ्याचदा कोणी म्हणतं की अरे माझा उपवास आहे आता अमुक तर मला नाही होणार आहे तिथे जाऊन फिश खायला. तर तू मुंबईहून गोव्याला जाणार आणि तू फिश नाही खाणार, म्हणजे त्यांची मस्करी करतात अशा लोकांची. तो गैरसमज आहे, लोकांचा गैरसमज आहे. इनफॅक्ट गोव्याला व्हेज जेवण सुद्धा इतकं सुंदर असतं. चण्याचं रोस, चण्याचं तोंडाक म्हणजे तोंडाला लावायचं असं त्याचं आहे. ते तोंडाक म्हणजे मसाल्याचं, चना मसाला. पण सगळ्यामध्ये नारळ असतोच. म्हणजे ते असं नॉर्मली असतं ना, कोकणाच्या त्या पट्टीमध्ये नॉर्मली आपण नारळ नारळ पाहिजेच, त्याच्याशिवाय नाहीच. कारण ते काय असतं की नंतर मुगाच्या गाठी. कसल्या? मुगागाठी. कशाचं बनवतात? मुगागाठी म्हणजे कोंब आलेले मूग असतात, स्प्राउट्स म्हणतो आपण त्याला. तेच पाहिजे, कोंबच आलेले पाहिजेत, नाहीतर त्याला हे नसतं. आणि त्याची सालं जरा काढायची, अशी वेगवेगळी करायची, मग ते पांढरे असे. सगळ्यांची सालं येत नाहीत, काही जणांचे राहतात, पण अत्यंत पौष्टिक आहे ते, न्यूट्रिशियस. आणि त्याच्यात ते एक तर कांद्याच्या पण होतात आणि एक हे घालून, करीपत्ता घालून, करविल म्हणतो आम्ही त्याला, ते करीपत्ता घालून ते मग शिवराक म्हणजे व्हेज. तर जे शिवराक आहेत त्या दिवशी मग कांदा घालायचा नाही. आणि तो गणपती चतुर्थीच्या दिवशी तर ते मुगाच्या गाठी असतातच. मग सार म्हणजे काय, टोमॅटोचा सूप. तो एक सूप सारखं ते प्रकार, तो सार, तो ह्याच्यावर भातावर घालतात आणि अगदी भुरकावून असं ते वरपा. ते वराड निघालं लंडनला मध्ये. स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे, जे माझे छत्रपती संभाजीनगरच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते, त्यांनी वराड निघाला लंडनला तेव्हा करायचे ते. त्यामुळे ते म्हणायचे, आणि वरपा म्हणजे इंग्लिशमध्ये ती लंडनची सून घरात येते, तिच्या वडिलांना ते समजावतात
ते आमरस कसा खायचा म्हणजे असा आधी खायचा अँड देन वरपा. त्यामुळे ते सार जो आहे तो वरपायचा. तर हे ना आणि खतखत म्हणजे मिक्स्ड व्हेजिटेबल सब्जी.